जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे सामन्याला होते सुरुवात. दोन्ही संघाला देतोय मी हार्दिक शुभेच्छा, ऑल द बेस्ट. मंगेश आणि विशाल ह्याची ही सलामीची जोडी. मागच्या सामन्यामध्ये जर बघायला गेलो तर मंगेश हा लवकर बाद झाला होता, परंतु विशाल यांनी चांगली फलंदाजी केली. गोलंदाजी मार्कवर लहू घोषे सज्ज होत आहेत. आपल्या पहिल्या षटकातला पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर केलंय आक्रमण. चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार. दॅट्स अ गुड शॉट. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. आता मात्र गोलंदाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. लहू घोषे हा गोलंदाज आहे आणि त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये विशाल याच्याकडून. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेला जातोय. शतरक्षक आहे त्या ठिकाणी. झेल सुटलाय. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद दिला जातोय. परंतु एकच धाव येते. या चेंडूवर स्ट्राईक क्रिकेट केली जाते. आता मात्र मंगेश याला आपण बघणार आहे स्ट्राईकच्या एंडवर. मागच्या सामन्यामध्ये जर बघायला गेला तर 0 बाद झालेला हा फलंदाज आता मात्र ह्या सामन्यामध्ये काय चांगली कामगिरी करेल याच्यावर लक्ष असेल गावदेवी स्पोर्ट देवीच्या पाडा संघाच्या डगआउट मधून. धावसंख्या 7 धावा ह्या धावफलकावर लागलेल्या आहेत. लहू घोषे याला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवर षटकार खाला, परंतु दुसऱ्या चेंडूवर चांगला कमबॅक केला. यावेळी ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता चेंडू. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू निघून गेलाय सीमा रेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार. हनुमान मंडल टिवरी 40+ चे जे खेळाडू सिद्धार्थ महेंद्र भोईर यांना सुद्धा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई मरुदेवी राजसावळी बी संघाकडून. ओहो, यावेळी यॉर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु खूपच लेग स्टिकच्या बाहेर गेला हा चेंडू. पंच घोषित करतायत की हा खराब चेंडू असेल. अवांतर धाव येते. अवांतर धावेनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 14 धावा. 14 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात आपण बघतोय. विशाल आणि मंगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. या पुढचा चेंडू फटका फसलाय. गोलंदाज येतो त्याच्या खाली. अशा प्रकारे झेल पकडला जातोय. मंगेश बॅक टू द डगआउट. तसंच सिद्धार्थ महेंद्र भोईर यांनी 40+ मास्टर टिवरी संघाकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छक सुहास भोईर टिवरी आतमध्ये. बघा चौकार आणि षटकार आल्याच्या नंतर थोडंसं का नाही, कारण खरोखरच 3 षटकाचा सामना आहे आणि षटक क्रमांक 2 चालू आहे. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. रोशन या पुढचा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर. पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव येते. धावसंख्या 27 धावा. काय चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू ऑफस्टिकवर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु खूपच ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू जातोय आणि एक्स्ट्राच्या रूपाने ह्या धावा येत आहेत.
गावदेवी स्पोर्ट देवीच्या पाडा संघाला एका धावेने संघाचे धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 28. आणि आता मात्र वाईल्डची हॅट्रिक पूर्ण केली गेली. लगातार 3 चेंडू वाईड. बघा, चौकार खाला, त्याच्यानंतर षटकार खाला आणि त्याच्यानंतर मला तर वाटते हा गोलंदाज थोडासा. चला थोडस फास्ट घ्या, दोन्ही संघाला विनंती असेल. रोशन घोषी गोलंदाजी मार्कवर. 3 वाईड खाल्याच्या नंतर यावेळी क्षेत्ररक्षक होता, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बघा, पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा आल्याच्या नंतर थोडासा दबावामध्ये होता गोलंदाज, त्याच्यानंतर 3 हॅट्रिक वाईड बॉल टाकले, परंतु यावेळी मिडल स्टंप बॉल टाकण्याच्या नादामध्ये चेंडू लेग बाहेर गेला आणि चेंडू हा सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी गेला. काय जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. शैलेश याला आपण बघतोय, काय जबरदस्त फलंदाजी आपल्या संघासाठी. या पुढचा चेंडू पुढे येऊन लॉगांच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, करणार नाही चुकी. अशा प्रकारे गडी बाद होतोय. शैलेश धोडे बॅक टू द डगआउट, इज गॉन. चला थोडीशी पास घ्या प्लीज, थोडस कॉपरेट करा. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाला मी विनंती करतोय. भेंडीपाडा संघ, त्याच वेळी आपण बघते देवीपाडा संघ. न्यू बॅटर आपण बघते मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे रुपेश रायात. सॉरी, साई राऊत. रोशन नक्कीच चांगला कमबॅक केलेला आहे या चेंडूवर, परंतु बघूया काय होते पुढच्या चेंडूवर. या पुढचा चेंडू बघा, आल्या आल्या चेंडूला ढकलून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. आणि क्या बात आहे, एका हातामध्ये झेल पकडलेला आहे आणि 100 रुपयाचा मानकरी ठरतोय मिस्टर भूमी डुकले. या लगेच यायचं आहे भूमी. त्याने आई मरुदेवी राजसावडी ये संघाचा खेळाडू आहे. एका हातामध्ये काय झेल पकडलाय. या पुढचा चेंडू फुल टॉस होता, क्षेत्ररक्षक होता, परंतु गॅप मधून चेंडू निघून गेलाय पुन्हा एकदा सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी. अशा प्रकारे आपण बघतोय षटक क्रमांक दुसरं संपलेला आहे. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41 धावा या धाव फलकावर लागल्यात. या षटकाचा विचार करायला गेला तर पहिल्या 2 चेंडूमध्ये चौकार षटकार आलेला होता. त्याच्यानंतरच बघायला गेलं तर 3 चेंडू हे वाईड चेंडू टाकले. त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवर गडीबाद झालेला होता. परंतु शेवटच्या 2 चेंडूचा जर विचार करायला गेला तर षटकार आणि चौकाराने हे षटक संपवलंय. धावसंख्या आपण बघतोय 45 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. अजूनपर्यंत 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. संकेत घोषे याला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी. रुपेशाला आपण बघतोय, फटका फसलाय. यावेळी यष्टी रक्षक येतोय त्याच्या खाली, करणार नाही चुकी. पुन्हा एकदा विकेट डाऊन.
चला थोडंसं फास्ट घ्या. ह्या सामन्यामध्ये बराचसा वेळ वाया गेलेला आहे. प्लीज सहकार्य करा. दोन्ही संघाला मी विनंती करतोय. आयोजकांकडून तुम्हाला विनंती केली जाते. यापुढचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू निघून जाईल वन बाउन्स सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. आणि या चौकार आणि संघाची धावसंख्या 49 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. साहिल जर विचार केला तर काय जबरदस्त फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. संकेत घोषे गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषे पार. चौकार. बॅक टू बॅक आलेले हे 2 चौकार आणि या चौकार आणि संघाच्या धावसंख्येत भर पडते. 53 धावा. दिपेश याला आपण बघतोय जबरदस्त फलंदाजी करताना या शेवटच्या षटकामध्ये. कारण शेवटचं षटक हे हाणामारीचं षटक असते आणि तसंच बघायला मिळते प्रेक्षकांना. यावेळी वाचण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु लेग स्टिकच्या बाहेर पंच घोषित करतायत की हा वाईट चेंडू असेल. अवांतर धावे, त्या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. ज्यावेळी चौकार षटकार लागते त्यावेळी गोलंदाज थोडस वाचण्याचा प्रयत्न करतो, परंतु ऑफस्टिक आणि लेग स्टिकच्या बाहेर हा चेंडू टाकून बसतोय आणि अशा प्रकारे हा चेंडू वाईट येतोय. त्यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेटच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षक होतंय, परंतु तू मय बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये आणि धावचीच्या रूपाने हा फलंदाज बाद. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य या गावचे विद्यमान उपसरपंच आणि हे गावचे सुपुत्र सन्मान्य श्री नूतन शेठ दादांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही त्यासाठी आज आठवण नक्कीच झाली होती, कारण की त्यांनी आम्हाला गेल्या वर्षी एक सूचना केली होती आणि जेव्हा उद्घाटन झालं राज्यगीत घेण्याचं ते नक्कीच आम्हाला आठवण आहे आणि आम्ही नक्कीच सांगितलं होतं. तर दादांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. थोडंसं उशिरा का होईना मात्र त्यांनी वेळ दिलेला आहे, कारण मला वाटते लग्न कार्य या ठिकाणी भरपूर सुरू आहेत आणि त्यांना वेळ देण्यासाठी या गावचे नक्कीच विद्यमान उपसरपंच साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे आम्ही खूप खूप स्वागत करतोय. तसेच मला वाटतं आज रवींद्र ठक्कर यांचा वाढदिवस आहे, मला वाटतंय त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. काय झालं मैदानाच्या आतमध्ये बघा, एका बाजूनेच 2 खेळाडू झाले होते. अशा प्रकारे धावचीच्या रूपाने हा फलंदाज बाद होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय गावदेवी स्पोर्ट देवीचा पाडा संघाची 60 धावा ह्या धावफलकावर लागलेल्या आहेत आणि 61 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी गावदेवी स्पोर्ट बेंडीपाडा बी संघाला. त्याच्या अगोदर आपण जाऊया याच्या नंतरचा नेक्स्ट मॅच साई कृपा स्पोर्ट विरार फाटा वर्सेस वनुदेवी स्पोर्ट मांगुर्णी पाडा. दोन्ही संघ इथे दाखल झालेले असतील तर कर्णधाराने यायचं आहे नोटिफिकेशनच्या कॉलसाठी. चला, साई कृपा स्पोर्ट विरार फाटा वर्सेस वनुदेवी स्पोर्ट मांगुर्णी पाडा. मी विनंती करतोय या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आदरणीय सन्मान्य या गावचे विद्यमान उपसरपंच नूतन शेठ मोहीर दादांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूनं हेड आहे, एका बाजूनं टेल.
एक उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व आणि क्रिकेटसाठी नेहमी ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य होत असतं. हेड असा कौल झाला होता आणि हेडच आलेला आहे. मी दादांना विनंती करेन शुभेच्छा द्या आणि मान्यवर कक्षामध्ये आसनस्थ व्हावं अशी विनंती करतोय. तर हेड असा कौल झाला होता आणि या ठिकाणी आपण पाहतोय टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच मागुंडीवाडा संघाने काय स्वीकारेल? चला फिल्डिंग भेंडीपाडा संघ सलामीची जोडी फिल्डिंग पाठवून द्या. फिल्डिंग स्वीकारायला या स्पर्धेबद्दल काय सांगाल? पहिली टुर्नामेंट आहे जी वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या खेळाडूंना नाईट खेळायला मिळते. चांगले आहे. बरं आहे, मजा येईल. हो. मॅच चांगली होईल. हो. आज सर्व खेळाडू आहेत की मग काही कमी आहेत? सर्व आहेत. खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला. तुमच्या संघाला तुम्ही जॉईन करू शकता. विरार फाट्याचा संघ आहे. टॉस जरी गमावला असला तरी सुद्धा मॅच बाकी आहे. त्यामुळं आपण पाहतोय 4 षटकांमध्ये तुम्हाला कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? आम्हाला 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. या आयोजनाबद्दल काय सांगाल राजावलीच्या? खूप छान आयोजन केलंय. आतुरता लागलेली जेव्हा लॉट आला तेव्हा नाईट मॅच खेळायची प्रथमच आपल्या असोसिएशनमध्ये होते, तर मजा येईल, भारी वाटते. नक्कीच हिस्ट्री क्रिएट झाली त्याचा भाग आपण बनतोय. आजचा पहिला दिवस आहे. आज सर्व आहेत की मग काही कमी आहेत? लग्न आहेत त्यामुळं? नाही नाही, सर्व आहेत. सर्व आहेत. खूप खूप शुभेच्छा असेल. चला आपण जाऊया मॅच बाजूनं त्या ठिकाणी मॅच सुरू होईल. मात्र टॉस झाला होता. मांगोर्लीपाडा संघाने टॉस जिंकलेला आहे. नक्कीच आपण जाऊया त्यानंतर आदरणीय सन्मान्य नूतनदादांचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून केला जाईल. मी किशोर यांना सुद्धा विनंती करतो या. तर हा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी आपण करतोय. या गावचे विद्यमान उपसरपंच तसेच या विभागातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून क्रिकेटसाठी नेहमी मदतीचा हात पुढे येत असतो किंवा मग सहकार्याचा हात पुढे येत असतो असे नूतन शेठ भोईर साहेबांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जातोय. बहुजन विकास आघाडीचे खंदे समर्थक आहेत आणि आपण पाहतो या नगरसेविका चषकामध्ये त्यांचा सन्मान आणि सत्कार आपण करतोय. वेळात वेळ काढून या ठिकाणी त्यांनी वेळ दिला त्याबद्दल आपण त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करूया. आणि नौशादादा तसेच किशोर भाऊ आणि त्यांचे सहकारी त्यांच्या माध्यमातून त्यांचा सन्मान आणि सत्कार आपण करतोय. खूप खूप आभार. जाऊया आपण नक्कीच मैदानाच्या बाजूनं आणि मॅचला पुन्हा एकदा सुरुवात करूया. मान्यवरांचे खूप खूप आभार या ठिकाणी वेळ दिल्याबद्दल. मी विनंती करेन सन्मान्य मान्यवरांनी उपस्थित सन्मान्य मान्यवर कक्षामध्ये आसनस्थ व्हावं. थँक्यू सागर सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये 61 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी आपण बघतोय लहू आणि रोशन. गोलंदाजी मार्कवर विशाल. ह्या गोलंदाजाला आपण बघतोय दोन्ही संघाला शुभेच्छा देतोय. पंचांकडून इशारा होतोय सामन्याला सुरुवात. पहिल्या षटकातला पहिला सामना. ऑफ टिकच्या खूपच बाहेर. नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडून म्हणजे सोने पे सुहागा. बघा उघडा डोळे बघा नीट कारण या पुढचा चेंडू आहे फ्री हिट. विशाल याला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. याचा जर विचार करायला गेला तर मागच्या सामन्यामध्ये त्यांनी जबरदस्त फलंदाजी केली आणि तशीच फलंदाजीची अपेक्षा पुन्हा एकदा त्याच्याकडून असेल. पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन गेला होता चेंडू परंतु नो बॉल आहे. फ्री हिट चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगला चेंडू मानावा लागेल विशाल यांचा. नक्कीच स्प्रिटच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज परंतु त्याच्यामध्ये यशस्वी होतोय गोलंदाज विशाल. आपण बघतोय खरोखरच उत्साह वाढवताना शतकषकाकडून. आपल्या पहिल्या षटकातला पुढचा चेंडू या पुढचा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर. वाईट चेंडू. या अवांतर धाव आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या आपण बघतोय 2. 18 चेंडू मध्ये 61 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे. आव्हान थोडंसं कडवं वाटते परंतु क्रिकेट आहे अनिश्चिताचा खेळ. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. बघूया काय होते. सुरुवाती क्षण आहेत या मॅचचे. विशाल या पुढचा चेंडू गुटना टेक तमाशा देख परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलं गेलंय. अशा प्रकारे पहिला गडी बाद होतोय. लहू गोशे बॅक टू द डगआउट. सॉरी रोशन आहे त्या ठिकाणी. रोशन हा बाद झालेला आहे. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु फटका फसला यावेळी. गोलंदाजाचा जर विचार करायचा गेला तर स्लो डिलिव्हरी टाकून हा चेंडू फसवला गेला.
आणि धावसंख्या 2 असताना पहिला गडी बाद होते भेंडीपाडा संघाचा. आता मात्र थोडासा अडचणीमध्ये दिसतोय. निलेश दिवा नंबर 3चा बॅटर मैदानाच्या आतमध्ये. त्याचं कारण की मागच्या चेंडूवर एक गडी बाद झालेला आहे. विशाल समोसा काही जबरदस्त गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पहिला चेंडू जरी नो टाकला असला तरी त्याच्यानंतर काय जबरदस्त कमबॅक आपल्या संघासाठी. यावेळी चेंडू बघा ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा पंच आमच्या साईडला वळतायत. पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 3. बघा या तिन्ही धावा आलेल्या आहेत, या अव्वांतर धावा आलेल्या आहेत. म्हणजे दोन्ही खेळाडूंना अजूनपर्यंत स्वतःचं खातं खोलायचं आहे. परंतु आता मात्र गोलंदाजाकडून त्यांना थोडीशी मदत होत आहे. पुन्हा एकदा त्या दिशेचा चेंडू. पुन्हा एकदा पंच वाईड घोषित करतायत. धावसंख्या 4 धावा. बघा जी लाईन लेट टाकायची होती त्याच्यापेक्षा थोडासा बाहेर हा चेंडू टाकला जातोय. कदाचित थोडासा गोलंदाज भरकटला जातोय. निलेश पासून वाचण्याचा प्रयत्न करतो, परंतु पहिल्या चेंडूवर जर विचार करायला गेला तर एक फलंदाज बाद झालेला आहे. नंबर 3चा बॅटर आहे निलेश दिवा आणि नंबर 3 मध्ये खेळण्यासाठी आलेला आहे. यॉर करण्याचा प्रयत्न करायला हवा, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवतोय आणि वाईड चेंडू पंचांकडून घोषित केला जातोय. धावसंख्या 4 आहेत. एक गड्याच्या मोबदल्यावर 100 धावांचं पाठलाग करताना. या पुढचा चेंडू लगाफ आणि लगांच्या मधून येतोय चेंडू. वन्स बाउन्स चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. बघा लॉग ऑफ आणि लॉग ऑन जे क्षेत्र खाली होतं त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं निलेश दिवा याच्याकडून. मिडल स्टंपवर हा चेंडू होता आणि या चेंडूला दोन्ही खेळाडूच्या मधून आमच्या समालोचन कक्षामध्ये हा चेंडू येतोय 4 धावांसाठी. या 4 धावेने संघाची धावसंख्या बघतोय आपण धावफलकावर 1 बाद 8 अशा धावा आहेत. जशी फलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये केली होती तशीच फलंदाजी या सामन्यामध्ये करावी लागेल, कारण 18 चेंडूमध्ये 61 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. 20 पेक्षा थोड्याशा जास्ती धावा प्रत्येक षटकामागे बनवायच्या आहेत. तर मात्र 8 धावा ह्या धावफलकावर लागलेल्या आहेत. चेंडू टाकून झालेले आहेत 3. फुल टॉच चेंडू होता मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु चांगली कॉलिंग. नॉन स्ट्राईकच्या एंडवरून आपण बघतोय निलेश याच्याकडून एकाच धावेवर समाधान. धावसंख्या 9 धावा. किस मोठे फटके खेळावे लागतील. चेंडू टाकून झालेले आहेत ते म्हणजे 4. लहू घोषे याला मात्र आता आपण स्ट्राईकच्या एंडवर बघतोय. सो पहिल्या मॅचचा मेन ऑफ द मॅच ठरला होता फलंदाज. या पुढचा चेंडू फटका फसलाय की काय बघूया. क्षेत्ररक्षक आला त्या ठिकाणी आणि हा झेल कंप्लीट केला. आता मात्र दुसरा गडी बाद होतोय गावदी स्पोर्ट भेंडीपाडा संघाचा. आता मात्र थोडासा अडचणीमध्ये आहे संघ. बघा स्पर्धा जरी नाईटची असली तरी सुद्धा काय चांगले झेल पकडले गेलेले आहेत या स्पर्धेमध्ये. काय जबरदस्त फलंदाजी केलेली आहे, काय चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे, विकेटची हॅट्रिक सुद्धा झालेली आहे. एक जबरदस्त स्पर्धा बघायला मिळते आपल्याला आई मरुदेवी राजवडी स्पोर्ट बी संघाकडून. नगरसेविका चषक 2026 हा महासंग्राम आपण बघतोय. या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. संकेत घोषे नंबर 4चा बॅटर. त्याशिवाय आपण बघतोय विशाल याला गोलंदाजी मार्कवर. यावेळी बघा जोरदार खेळण्याचा प्रयत्न केला होता, फटका फसलाय. यावेळी एसटी रक्षकाने हा झेल कंप्लीट केलाय. तू चल मै आया अशी अवस्था आपल्याला बघायला मिळते गावदेवी बी संघाची. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 61 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या आपण बघतोय भेंडीपाडा बी संघाची 2 बाद 9 अशा धावा ह्या धावफलकावर लागलेल्या आहेत.
आता मात्र नक्कीच चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण मागे काय झालं हे बघण्यापेक्षा पुढे काय होईल हे बघणं खूप गरजेचं आहे. कारण पूर्ण चंद्रापेक्षा अर्धा चंद्र बघायला बहुतेक जणांना खूप आवडतो. म्हणजे क्रिकेटमध्ये जर बघायचं गेलं तर खरोखरच पॉझिटिव्ह विचार करणं खूप गरजेचं आहे. झालं गेलं विसरून जा, परंतु आता पुढे काय करायचं आहे याच्याकडे लक्ष द्या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋतिक घोषे. स्लो डिलिव्हरी लेग स्पिन केला होता, परंतु त्याला तेवढाच उत्तर दिलेलं आहे. चेंडू निघून गेलाय सीमा रेषेबाहेर. 6 धावांसाठी षटकार. अशीच फटकेबाजी करावी लागेल. बघा षटकार आलाय, आता मात्र षटकाराने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 15 धाव धावफलकावर लागलेले आहेत. सूरज या गोलंदाजाला आपण बघतो गोलंदाजी मार्कवर. हे षटक आहे ना, हे मॅचचं टर्निंग पॉइंट ठरू शकते. बघूया काय होते या षटकाचं, कारण ह्या मॅचचं टर्निंग पॉइंट हे षटक ठरू शकते. दुसऱ्या बाजूने जर विचार करायला गेला, संकेत फुलटॉस चेंडू घुटना टेक तमाशा देख. चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषे पार. षटकार. 2 षटकार आल्याच्या नंतर आता मात्र थोडीशी खलबली उडालेली आहे आई गावदी स्पोर्ट देवीपाड्याच्या संघाच्या इनिंग मध्ये. कारण पहिल्या षटकामध्ये जर बघायला गेला तर 9 धावा आलेल्या होत्या, पण ते बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत. आता मात्र थोडासा विचार करण्याला लावलेला आहे. खरोखरच जबरदस्त फलंदाजी. लेट आला परंतु थेट आला. खरोखरच काय फलंदाजी बघायला मिळते आपल्याला. या पुढचा बघा, स्लो डिलिव्हरी टाकून फसवण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु गोलंदाज फसला. 3 चेंडू मध्ये तब्बल 16 धावा मोजतोय गोलंदाज. सूरज. धावसंख्या आता मात्र आपण बघतोय 25 धावा. ऑन फील्ड अंपायर डिसिजन व्हॅलिड असेल, कारण की खेळाडू स्टंपच्या मागे गेलेला आहे. शॉट अटेम्प्ट करण्याच्या इम्पॅक्ट वरती आपण जर बघितलं तर दोन्ही बाहेर आहेत. तुम्ही बघू शकता लाईव्हला. लाईव्हला बघू शकता मॅच समाप्त झाल्याच्या नंतर अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. तुम्ही बघू शकता, नंतर तुम्ही बघू शकता. अरे दोन्ही बाहेर आहेत, लाईव्हला बघितलेत.
काय घडते मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आपण बघतोय 21 धाव फलकावर लागलेले आहेत. अजूनपर्यंत 40 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडू आणि 40 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मंगेश याला आपण बघतोय नवीन फलंदाज. सूरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. लेग स्पिन बघायला मिळतोय यावेळी स्क्वेअर लेग. पंचांच्या वरून चेंडू निघून गेले सरळ सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आणि या षटकार आणि संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 27 धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामधला 61 धावांचा पाठलाग करताना आपण बघतोय धावसंख्या 27 धावा. मंगेश याच्या बॅट मधून आलेला हा षटकार आहे. सूरज याचा जर विचार करायला गेला तर या षटकामध्ये 3 षटकार आलेले आहेत. थोडस महागडं षटक मानावं लागेल. शेवटचा चेंडू असेल अजूनपर्यंत दुसऱ्या षटकामधला सामोरे फलंदाज ज्याला आपण बघतोय मंगेश वळवी. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर षटकार. रिओ आलेला आहे बघा. थर्ड अंपायर कडे निर्णय दिलेला आहे की हा चेंडू वाईट असेल की मन नसेल. डिसिजन पेंडिंग आहे. जरा फेल दिरवले असेल. षटक क्रमांक दुसरं संपते. धावसंख्या 27 धावा. 6 चेंडू असतील आणि 6 चेंडू मध्ये 34 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. सहा चेंडू आणि 34 धावेची गरज म्हणजे जो कारनामा इंग्लंडच्या जोडीला युवराज सिंगने केला होता, जो कारनामा या मैदानामध्ये सरपंच उपसरपंच चषकामध्ये सूरज माळी यांनी केला होता, तो कारनामा इथे करावा लागेल. 6 चेंडू 6 षटकार. ऑफटिकच्या बाहेर खराब चेंडू. अवांतर धाव. धाव संख्या 28. यापुढचा चेंडू स्लो डिलिव्हरी होती. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु चांगला कॉलिंग आपण बघतोय मंगेश याच्याकडून. धाव संख्या 29 धावा. बघा ह्याही चेंडूवर बघा फटका फसलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता पण ते एकेरी दुहेरी धावसंख्येने मी तर म्हणेन देवीच्या पाड्या संघाला काहीही फरक पडणार नाही. ते मोठे फटकेबाजी करावी लागेल. यावेळी जर बघायचं गेलं तर नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण बघतोय गावदेवी स्पोर्ट देवीचा पाडा संघ. कारण ज्याप्रमाणे फलंदाजी केली त्याचप्रमाणे आपण बघतोय गोलंदाजी सुद्धा करतोय. त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण सुद्धा केलं. चांगल्या झेल घेतल्या. अहो हो, हो, हो. बघा काय नेम आहे.
जसं लहान असताना आपण गोटी खेळायचो तोच गोटी नेम इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. धावचक्य रूपाने हा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या 30 धावा. सुनील न्यू बॅटर स्ट्राईकच्या एंडवर आपण बघतोय. पुढचा चेंडू आले आले आपण बघतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू निघून गेलाय. वन बाउन्स सीमारेषे पार 4 धावांसाठी. का मात्र थोडासा उशीर झालेला आहे. असे फटके खरोखरच पहिल्या किंवा दुसऱ्या षटकामध्ये येणं गरजेचं होतं. धावसंख्या 34 धावा. फुलटॉस चेंडू आ बैल मुझे मार परंतु तेवढाच चांगला झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु झेल सुटलाय यावेळी आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. सुनील याच्या बॅटमधून आपण बघतो हे 2 चौकार येत आहेत. धावसंख्या 38 धावा. यावेळी बघा चांगला फटका होता परंतु त्या ठिकाणी शतरक्षक तैनात केला होता. चांगलं शतरक्षण सजवलेलं आहे. यावेळी आपण बघतोय सर्कलच्या आतमध्ये जो शतरक्षक होता मिडानच्या दिशेला त्याच्या हातामध्ये हा चेंडू गेलाय. आणि अशा प्रकारे या सामन्यामध्ये विजयी संपादन करतोय